5 numbers are in GP असं पण विचारलं जातं, फेमस टाईप. सो नवीन प्रॉब्लेम आपण सुरू करूया. लेट द 5 numbers इन GP आर, त्याने कसं सांगितलं बघा, a डिवायडेड बाय आर स्क्वेअर, a बाय आर, देन मध्ये a, देन AR, देन AR स्क्वेअर. हे 5 नंबर्स झाले. आता त्याने म्हटलंय काय, देअर प्रोडक्ट इज 1024. या सगळ्यांचा प्रोडक्ट. सो आपण ते आधी घेऊया, प्रोडक्टवाला आधी घ्यायचं. सो प्रोडक्ट ऑफ 5 numbers in GP is 1024. मग आता यांचा प्रोडक्ट घेऊया. यांचा प्रोडक्ट येणार a डिवायडेड बाय आर स्क्वेअर, a बाय आर, a AR AR स्क्वेअर इज इक्वल टू 1024. त्यातलं हे आर स्क्वेअरला आर स्क्वेअर जाईल, आरला इकडे आर जाईल, सगळे गेले आर. त्यामुळे a इंटू a इंटू a इंटू a असे 5 वेळा आलेत, म्हणजे a⁵ इज इक्वल टू 1024. ठीक आहे, 1024. सो a⁵ इज इक्वल टू, आता हे करण्याची पद्धत काय, तर मी नेहमी तुम्हाला म्हटलं तसं फॅक्टर्स पाडायचे. 2 2 2 2 2 असे 10 वेळा, 3 4 5 6 7 8 9 10 10. म्हणजे a⁵ इज इक्वल टू, थोडक्यात इथे जे 1024 आहे त्याची व्हॅल्यू आहे 210. सो ही फेमस व्हॅल्यू आहे 1024, म्हणजे 210, 1 MB 1 GB आपण जे म्हणतो ना मोबाईलमध्ये. तर 1024 MB, 1024 GB, 1024 KB असं असतं ते. 210 आहे ते. पण आपल्याला पॉवर 5 पाहिजे. मग आपण काय करू शकतो, याची फोड करू शकतो अजून. कशी, त्याला आपण असं करू शकतो, a⁵ इज इक्वल टू 2⁵2 ब्रॅकेट ⁵5, 2⁵2 ब्रॅकेट ⁵5. कारण लॉज ऑफ इंडायसिस प्रमाणे या दोघांची काय होत असते, मल्टिप्लिकेशन. 5 दुणे 10 झाले 10. म्हणजे आपण त्या 10लाच काय केलं, फोडून लिहिलं, 5 आणि 2. म्हणजे इथे a⁵ इज इक्वल टू 2⁵2 म्हणजे 4 होईल, 4⁵5 असं उत्तर येईल. म्हणजे a इज इक्वल टू किती, ऑब्वियसली 4. दोन्ही साईडला 5 5 पॉवर कॅन्सल झाली, a ची व्हॅल्यू 4 मिळाली. आता ही एका कंडिशनवरनं मिळाला. आता दुसरी कंडिशन वाचूया. 5th टर्म इज स्क्वेअर ऑफ 5th टर्म इज 5th टर्म म्हणजे आपली कुठली, AR स्क्वेअर. सो हिअर 5th टर्म इज, 5th टर्म म्हणजे AR स्क्वेअर इज स्क्वेअर ऑफ 3rd टर्म, म्हणजे इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ 3rd टर्म. म्हणजे AR स्क्वेअर 5th टर्म आहे ती कोणाचा स्क्वेअर आहे, 3rd टर्मचा, म्हणजे a चा स्क्वेअर. बस, आता याच्यावरनं आपण व्हॅल्यूज टाकूया. a ची व्हॅल्यू 4 आहे, r आपल्याला माहिती नाही आहे, a ची व्हॅल्यू 4 आहे, त्याचा स्क्वेअर. मग इकडचं एक 4 इकडचं एक 4 कॅन्सल होईल, आर स्क्वेअर इज इक्वल टू 4 येईल, आणि देअरफॉर आर इज इक्वल टू 2 घेईल, किंवा +- 2 घेतलं तरी चालेल. ठीक आहे, कुठलंही घ्या, दोन्ही घेतलेत तरी उत्तम. आता a ची व्हॅल्यू 4 मिळाले, इथे 2 मिळाले, याच्यात टाका आणि उत्तर मिळवा. देअरफॉर ॲट a इज इक्वल टू 4, r इज इक्वल टू 2. जर याच्यात टाकले तर इथे येईल 4 डिवायडेड बाय आर स्क्वेअर म्हणजे 4च, कॉमा a म्हणजे 4 डिवायडेड बाय r म्हणजे 2, देन a म्हणजे 4, देन 4 इंटू 2 8, 4 इंटू आर स्क्वेअर म्हणजे 4 इंटू 4 16. सो हा नंबर इथे 1 2. सो असं उत्तर येतं आहे 1 2 4 8 16. 1 आणि 2, 1 गुणिले 2 2, 2 गुणिले 2 4, 4 गुणिले 2 8, 8 गुणिले 2 16. सगळ्यांचा प्रोडक्ट घेतला तर तो नक्की 1024 येईल, राईट. आणि दुसरं काय म्हटलं त्यांनी,
मधल्याचा स्क्वेअर म्हणजे थर्ड टर्मचा स्क्वेअर हा कोणा एवढा आहे, 5व्या टर्म एवढा आहेच. 4चा स्क्वेअर किती येतो, 16. बरोबर, मॅच झाला. सो दिस इज युअर फायनल टर्म, फायनल GP. ओके, सो ए ची व्हॅल्यू दिली 1. सो आपण आता लिहिणार फर्स्ट टर्म इज इक्वल टू ए इज इक्वल टू 1. आर म्हणजे कॉमन रेशो, सो कॉमन रेशो इज इक्वल टू आर इज इक्वल टू 2 दिलाय. आता 2 हा 1 पेक्षा मोठा आहे का लहान आहे ते तुम्ही आधी बघायचं. 1 पेक्षा हा 2 नक्कीच मोठा आहे. मोठा आहे म्हणजे आपल्याला ग्रेटर दॅन 1 हा फॉर्म्युलाकडे जायचं आहे. ग्रेटर दॅन 1 म्हणजे दुसरा फॉर्म्युला. पहिला वापरला तर चूक येणार नाही, पण कन्व्हिनियन्स बघायचं आहे की कन्व्हिनियंट कुठला आहे. सो इट इज बेटर टू यूज दिस फॉर्म्युला. मग आपण आता इथे काय करणार, सिन्स असं लिहिणार. हिअर आर इज ग्रेटर दॅन 1, आरची व्हॅल्यू 1 पेक्षा मोठी आहे, म्हणून Sn इज इक्वल टू सम ऑफ n टर्म्स इज इक्वल टू a r रेस टू n मायनस 1 अपॉन r मायनस 1. हा फॉर्म्युला वापरला. आता त्याच्यात व्हॅल्यू घालूया. देअरफॉर Sn इज इक्वल टू a म्हणजे फर्स्ट टर्म म्हणजे 1 ब्रॅकेटमध्ये r रेस टू n, r म्हणजे 2 आहे, सो 2 रेस टू n मायनस 1 अपॉन 2 मायनस 1. आता 2 मायनस 1 किती येतं, 1. डिनॉमिनेटरचा 1 न्यूमरेटरचा 1 कॅन्सल होईल किंवा 1 लिहायची पण गरज नाही पडत. फक्त आपलं उत्तर राहील 2 रेस टू n मायनस 1. सो दिस इज द सोल्युशन. दिस इज युअर आन्सर फॉर nth टर्म. आता कोणाला 10वी टर्म पाहिजे असेल तर 10 टाका, 15वी टर्म हवी असेल तर 15 टाका, 100वी टर्म हवी असेल तर 100 टाका. पण आपण काय करतो लक्षात घ्या, आपल्याला काही विचारताना 100 200 असं विचारणार नाहीत, कारण आपल्याला काही तेवढं पॉवर कॅल्क्युलेट करणं पॉसिबल नाही आहे. 2ची 100वी पॉवर आपण नाही काढू शकत मॅन्युअली. कॅल्क्युलेटर वापरायचा. पण तुम्हाला असं कधी सांगतच नाहीत, तुम्हाला बेसिकली एवढंच उत्तर लिहायला सांगतात, एनच्या भाषेतच लिहायला सांगतात. ठीक आहे, सो तुम्ही लिहून घ्या हा प्रॉब्लेम न्यूमरिकल. सो फॉर GP हे टर्म्स दिले आहेत, त्या GPमध्ये आहेत. nth टर्म फाइंड करायचे, सॉरी nth टर्म नव्हे, फर्स्ट n टर्मची बेरीज फाइंड करायची. सो पहिल्यांदा आपल्याला फर्स्ट टर्म बघायला लागेल किती आहे ती. फर्स्ट टर्म इज इक्वल टू a इज इक्वल टू आहे 0.02. देन कॉमन रेशो आपल्याला काढून घ्यायला लागेल. आता कॉमन रेशो कुठल्याही एका जोडीतला घ्या, कारण त्याने काय सांगितले GP आहेच नाही तरी. सो कॉमन रेशो इज इक्वल टू आर इज इक्वल टू, समजा मी हा घेतला 0.04 हा नंबर, तर त्याच्या अपॉनमध्ये त्याच्या आधीचा नंबर टाकायचा. हे नेहमी फिक्स आहे, तुम्ही वाटेल तो टाकू नाही शकत. ओके, पुढे आता हे कितीचा भाग जातो, 2चा, म्हणजे उत्तर 2 येईल. अदरवाईज तुम्हाला लक्षात येत नसेल तर तुम्ही कसं करा बघा. 0.04 आहे म्हणजे डेसिमल पॉईंट नंतर 2 डिजिट्स आहेत, याचा अर्थ 4 × 10⁻². तसंच इथे पण 1 2 दशांश डेसिमल पॉईंट नंतर 2 डिजिट्स आहेत, त्याचा अर्थ 2 × 10⁻². त्यातलं हे -2 गेले, 2 के 2 2 दुणे 4, सो उत्तर 2 आलं. आरची व्हॅल्यू 2 आली. आरची व्हॅल्यू 2 आली म्हणजे ग्रेटर दॅन 1 आहे, म्हणजे आत्तासारखाच फॉर्म्युला वापरायला लागेल. व्हॅल्यू टाकूया. सो Sn इज इक्वल टू a म्हणजे फर्स्ट टर्म इथे दिसते 0.02 इंटू ब्रॅकेट n r रेस टू n म्हणजे 2 रेस टू n मायनस 1 अपॉन 2 मायनस 1. देअरफॉर Sn इज इक्वल टू 0.02 इंटू 2 रेस टू n मायनस 1. आता हा जो डिनॉमिनेटर आहे तो 1च होणार आहे, लिहायची गरज नाही. हेच तुमचं उत्तर असेल, याच्यात पुढे अजून काही गडबड नाही करायची. सिम्प्लिफिकेशन करूच नाही शकत बिकॉज एनची व्हॅल्यू दिलीच नाही आहे, जस्ट फॉर्म्युला डेव्हलप करायचा आहे. ओके, घ्या लिहून दुसरा प्रॉब्लेम. त्यातला पहिला प्रॉब्लेम हा पूर्णपणे तुम्ही करू शकता. nth टर्म सॉरी सम ऑफ फर्स्ट n टर्म्सच फाइंड करायचं आहे, असाच फॉर्म्युला टाईप बनवायचा आहे. फर्स्ट टर्म ओळखा, कॉमन रेशो ओळखा, ग्रेटर दॅन 1 आहे का लेस दॅन 1 आहे ते बघा आणि त्याप्रमाणे उत्तर लिहून टाका. फर्स्ट टर्म 3 आहे, कॉमन रेशो आला असेल 2, राईट, म्हणजे ग्रेटर दॅन 1 आहे. याचा अर्थ Snचा फॉर्म्युला असेल a r रेस टू n मायनस 1 अपॉन r मायनस 1, म्हणजे उत्तर आलं असेल 3 2 रेस टू n मायनस 1 अपॉन
2 - 1 म्हणजे 3 2n - 1 आलं का सेम. ए म्हणजे आहे 0.7. आर कॅल्क्युलेट करताना कसा काढाल 0.07 अपॉन 0.7. आता हे भागाकार कितीचा लागतोय ते लक्षात घ्या नीट. 0.07 डेसिमल पॉईंट नंतर 2 डिजिट्स आहेत, याचा अर्थ 7 × 10⁻² आहे. आणि इथे डेसिमल पॉईंट नंतर 1 डिजिट आहे म्हणजे 7 × 10⁻1 आहे. सो हे 7 ला 7 कॅन्सलच झालंय. यातले 10⁻1 यातल्या 10⁻1 ला कॅन्सल झाले, 1 -1 राहिलाच म्हणजे 10⁻1 रेशो आला. 10⁻1 म्हणजेच काय 1/10. सो 1/10 इज द आन्सर. ओके, 1/10 म्हणजेच किती 0.1. सो रेशो जो आहे तो 0.1 आहे. आर 0.1 आहे म्हणजे 1 पेक्षा लहान आहे. सो तसं लाईन लिहा, सिन्स आर इज लेस दॅन 1, कॉमा एसएनचा फॉर्म्युला सेम असाच आहे, फक्त जर असा उलटा. दोन्ही न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला चेंजेस आहेत थोडेसे. अशा पद्धतीने एस एन इज इक्वल टू ए 1 - r⁻n अपॉन 1 - r अशा पद्धतीने. सो तेवढे चेंजेस करा की तुम्हाला ऑटोमॅटिक मिळून जाईल. आन्सर आला आहे. आन्सर असं असेल 0.7 इंटू ब्रॅकेट 1 - r म्हणजे आहे 0.1 रेज टू n अपॉन 1 - 0.1. सो इज इक्वल टू 0.7 इंटू ब्रॅकेट 1 - 0.1 रेज टू n अपॉन 1 - 0.1 म्हणजे 0.9. आणखीन एक स्टेप खाली अशी लिहू शकता, इज इक्वल टू 7/9 अपॉन 1 - 0.1 रेज टू n. ते 7/9 कुठनं आलं ते लक्षात आलं आहे. दोघांचेही डेसिमल पॉईंट नंतर एक डिजिट आहे, तो कॅन्सल केला म्हणजे हा खरा कसा लिहिलेला असणार हा आणि हा. तर 0.7 म्हणजेच 7/10 असणार, 0.9 म्हणजेच 9/10 असणार. हे उडाले 7/9 आले. एवढं फास्ट कॅल्क्युलेशन डायरेक्ट आलंच पाहिजे, तुम्हाला येतही असेल. पण तुम्ही जर इथपर्यंत थांबला असाल तर तसं नका करू, इथपर्यंत या. 7/9 मग ब्रॅकेटमध्ये 1 - 0.1 ब्रॅकेट रेज टू n. सो आता आपण परत सुरू करू. सेकंड प्रॉब्लेम आहे, सेम तेच करायचं आहे. एस एन काढायचं आहे म्हणजे सम ऑफ फर्स्ट n टर्म्स. फक्त आता हा नंबर्स नाही आहेत, हे पी क्यू असे लेटर्स वापरले आहेत, त्यामुळे थोडंसं कठीण वाटतं मुलांना, पण आहे सोपं. आपण नेहमीच्या पद्धतीने जाणार. फर्स्ट टर्म तुम्ही माझ्याबरोबर लिहिलं तरी काय हरकत नाही. फर्स्ट टर्म इज इक्वल टू पी स्मॉल पी अँड कॉमन रेशो हे जी पी आहेच, त्यामुळे तुम्ही कुठलीही जोडी घ्या. आपण नॉर्मली पहिली दुसरी घेतो, म्हणजे पहिल्या 2 नंबर्समध्येच बघायचा. क्यू हा न्यूमरेटरला, त्याच्या आधीचा नंबर पी हा त्याच्या खाली. सो Q/P इज द कॉमन रेशो. आता क्यू किती आहे आपल्याला माहीत नाही, पी किती आहे ते पण आपल्याला माहीत नाही, त्यामुळे आपण काय असं ठरवू नाही शकत की हा ग्रेटर दॅन 1 आहे का लेस दॅन 1 आहे. फॉर एक्झाम्पल क्यूची व्हॅल्यू समजा 2 असेल आणि पीची व्हॅल्यू 1 असेल तर 2/1 म्हणजे 2 आलं, म्हणजे हा रेशो मोठा झाला कोणापेक्षा 1 पेक्षा. पण उलटं असेल, पीची व्हॅल्यू 2 असेल, क्यूची व्हॅल्यू 1 असेल तर उत्तर 1/2 येईल. म्हणजे आपल्याला इथे नक्की कळणार नाही की ग्रेटर दॅन 1 आहे का लेस दॅन 1 आहे. अशा केसमध्ये तुम्हाला आवडेल तो फॉर्म्युला वापरा. सो आपण असं लिहू शकतो, सिन्स आर कॅन नॉट बी determined, therefore Sn is equal to, एखादा मुलगा असं वापरेल a इंटू ब्रॅकेट r⁻n-1 अपॉन r-1 असा फॉर्म्युला वापरेल. एखादा असा वापरेल Sn इज इक्वल टू a 1 - r⁻n अपॉन 1 - r. कुठलाही वापरू दे, त्याला पूर्ण मार्क मिळणार, बिकॉज इथे आपण काही कमेंटच करू शकत नाही की r 1 पेक्षा लहान आहे का 1 पेक्षा मोठा आहे.
आता सपोज हा फॉर्म्युला वापरला तर आपल्याला एस एन इज इक्वल टू मिळेल ए म्हणजे पहिली टर्म दॅट इज पी इथे दिसतंय इंटू ब्रॅकेट आर रेस टू एन, आर म्हणजे क्यू बाय पी, सो क्यू बाय पी रेस टू एन -1 अपॉन क्यू बाय पी -1. ओके, वरती पण क्यूची व्हॅल्यू टाकली आरच्या जागी, म्हणजे क्यू बाय पीची व्हॅल्यू टाकली आरच्या जागी, खाली पण क्यू बाय पी टाकलं. आता थोडंसं सिम्प्लिफिकेशन करूया. सो इज इक्वल टू पी इंटू ब्रॅकेट, हे काही चेंज नाही होणार, हे काही कॅल्क्युलेट नाही होणार, क्यू बाय पी तसंच राहील, ब्रॅकेट रेस टू एन -1 वगैरे. फक्त खाली काय होणार, क्रॉस मल्टिप्लिकेशन होऊ शकेल. सो क्यू मायनस हा जो इथे पी आहे त्या पीने 1ला इथे मल्टिप्लाय केलं तर पी येईल अपॉन पी असं दिसेल तुम्हाला. हे केलं नाही तरी काही टेन्शन नाही आहे, मार्क मिळणारच आहेत, पण करावं. पुढे हा पी जो आहे तो डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटरला आहे, तो एकदम वरती येईल इकडे, त्यामुळे पी स्क्वेअर होईल इंटू ब्रॅकेट क्यू बाय पी ब्रॅकेट रेस टू एन -1 अपॉन क्यू मायनस पी एवढंच राहील. बस, दॅट्स इट. एवढं उत्तर ठेवलं बस. आता हे पण खरं तर मी सोडवू शकतो, हा nth पॉवर दोघांनी वाटायची, परत क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, असं करता येईल, पण गरज नाही आहे, एवढं इनफ आहे. दिस इज सम ऑफ फर्स्ट n टर्म्स.